नमस्कार मित्रमंडळींनो, आज आहे तारीख 30 जुलै 2026 आणि अत्यंत महत्त्वाची एक अपडेट न्यूज समोर आलेली आहे. आता 30 जुलै 2026 रोजी महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः मुंबईसाठी एक महत्त्वाची मोहीम अधिकृतपणे आता सुरू करण्यात आलेली आहे. ओके. आता ड्रग फ्री मुंबई या वर्षभर चालणाऱ्या जनजागृती मोहिमेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील NSCI डोम येथे भव्य शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित सध्या होते. ओके. आणि व्यसनमुक्त मुंबई घडवण्याचा निर्धारसुद्धा व्यक्त यामध्ये करण्यात आलेला आहे. ओके. आता जर आपण याविषयी जर अपडेट बघितली तर आता मोहिमेचा जो शुभारंभ आहे, ओके, तो आज सकाळी 11 वाजता वरळी येथील NSCI डोम येथे या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ झाला आणि राज्य सरकारने ही मोहीम जी आहे ती संपूर्ण वर्षभर राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या मोहिमेचा जो मुख्य उद्देश आहे तो तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवणं आहे. ओके. आता मोहिमेचा जर आपण मुख्य उद्देश जर बघितला, ओके, तर ड्रग फ्री मुंबई मोहिमेचा जो केंद्रबिंदू म्हणजे ज्याला आपण म्हणतो से नो टू ड्रग्स, से येस टू लाईफ, म्हणजेच काय, नशेला नाही जीवनाला होय म्हणा. ओके. आणि या मोहिमेद्वारे विद्यार्थी, युवक आणि समाजामध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीसुद्धा केली जाणार आहे. त्याचबरोबर योग्य समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही विशेष भर दिला जाणार आहे. ओके. आता यामध्ये कोण कोण सहभाग झालेला आहे, ओके, हे सुद्धा बघू आपण. आता या मोहिमेत जर बघितलं तर समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग असणार आहे. यामध्ये शाळा, ओके, सर्वप्रथम शाळा, तसेच आता यामध्ये शाळा, महाविद्यालय, पालक, शिक्षक संघटना, डॉक्टर, समुपदेशक, आरोग्यतज्ञ, स्वयंसेवी संस्था, तसेच गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळे, ओके, यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती जी आहे ती केली जाणार आहे. ओके. आता मुंबईभर या मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे. ही मोहीम केवळ कार्यक्रमापुरती मर्यादित आता राहणार नाही आहे. मुंबईतील बेस्ट बस डेपो आणि मेट्रो स्थानकांवर या मोहिमेचे जे संदेश आहे ते मोठ्या प्रमाणात आता प्रदर्शित केले जाणार आहेत. यामुळे लाखो मुंबईकरांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश जो आहे तो पोहोचवण्याचा आता सरकारचा प्रयत्न राहणार आहे. ओके. तसेच ऑनलाईन शपथ, ओके, ऑनलाईन शपथ घेण्याची सुविधा झालेली आहे. आता या मोहिमेत प्रत्येक नागरिकाला सहभागी होता यावे यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागरिक drugfreemumbai.org या पोर्टलवर जाऊन व्यसनमुक्तीची ऑनलाईन शपथ घेऊ शकतात. शपथ पूर्ण केल्यानंतर त्यांना जे आहे ते डिजिटल प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. ओके. आता जर आपण बघितले इथे तर कार्यक्रमाला या कोण कोण नक्की उपस्थित होते, ओके, इथं जर बघितलं तर आपण या भव्य शुभारंभ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या. ओके. आता याशिवाय महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, मुंबई जिल्हाधिकारी आंचल गोयल, तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ काथियार, तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी या आणि मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. ओके. आता जर आपण मोहिमेची जर संकल्पना जर बघितली, ओके, मोहिमेची जर आपण संकल्पना बघितली तर राज्यमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही मोहीम जी आहे ती राबवण्यात येत आहे. त्यांनी मुंबईकरांना या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनसुद्धा केलेले आहे. ओके. आता जर आपण पुढील योजना जर बघितली, ओके, तर ड्रग फ्री मुंबई ही फक्त जनजागृती मोहीम म्हणता येणार नाही, तर मुंबईला जागतिक दर्जाचे ड्रग्स फ्री शहर बनवण्याच्या सरकारच्या दीर्घकालीन योजनेचा हा जो टप्पा आहे तो महत्त्वाचा टप्पा असणार आहे. आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक महानगरपालिका, ओके, प्रत्येक महापालिका रुग्णालयात व्यसनमुक्ती केंद्र, समुपदेशन केंद्र आणि पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचे नियोजनसुद्धा करण्यात आलेले आहे. आणि यामुळे व्यसनाधीन व्यक्तींना उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची सुविधा जी आहे ती अधिक सोप्यारित्या, सहजरित्या उपलब्ध होणार आहे. ओके. आता याद्वारे यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला ड्रग्समुक्त, अतिक्रमणमुक्त आणि प्रदूषणमुक्त शहर बनवण्याचा संकल्प व्यक्त केलेला होता. ड्रग्स फ्री मुंबई, ओके, ड्रग फ्री मुंबई मोहीम जी आहे ती ही व्यापक उद्दिष्टाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊलसुद्धा मानले जात आहे. ओके. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारा. ओके. आता या जर अपडेट्सचा आपण थोडक्यात जर आढावा घेतला शॉर्टमध्ये तर 30 जुलै 2026 रोजी म्हणजेच की आज ड्रग फ्री मुंबई मोहिमेचा भव्य शुभारंभ झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते NSCI डोम वरळी येथे कार्यक्रम पार पडलेला आहे. से नो टू ड्रग्स, से येस टू लाईफ या संदेशासह वर्षभर जनजागृती मोहीम राबवली सुद्धा जाणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालय, पालक, डॉक्टर, समुपदेशक आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग सुद्धा यामध्ये असणार आहे. बेस्ट बस, मेट्रो स्थानके आणि इतर काही सार्वजनिक ठिकाणी मोहिमेचा या व्यापक प्रचार सुद्धा केला जाणार आहे. तसेच नागरिक जे आहेत ते ऑनलाईन शपथ घेऊन डिजिटल प्रमाणपत्र सुद्धा मिळवू शकतात. ओके. आणि प्रत्येक महापालिका रुग्णालयात व्यसनमुक्ती, समुपदेशन आणि पुनर्वसन केंद्र सुद्धा सुरू करण्याचे नियोजन सध्या आहे मोठ्या प्रमाणावर. आणि अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी, अपडेट म्हणता येईल मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी. तर मित्रमंडळींनो, ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच ताज्या सरकारी निर्णय, सामाजिक उपक्रम आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.